नमस्कार सगळ्यांना. मी चिन्मय सावंत आजचा लेक्चर आपलं फुलपाखरांच्या विश्वात आता घेत आहे सिस्केप थ्रू. तर आधी माझी ओळख सांगून देतो. मी चिन्मय सावंत, मूळचा महाडचा राहणारा, आणि माझं शालेय जीवन हे महाडचं, आणि नंतर कॉलेज पुण्यातलं, आणि आता सध्या IHM गोव्यामध्ये असतो हॉटेल मॅनेजमेंट करायला. तर माझा प्रवास वाईल्ड लाईफ मध्ये खूप जणांनी आणलेला आहे. पहिलं म्हणजे माझे वडील रमेश सावंत यांनी मला लहानपणीपासूनच डोंगरदऱ्यामध्ये फिरणं किंवा प्राण्यांबद्दल माहिती, सापांबद्दल माहिती, पक्ष्यांबद्दल माहिती, हे सगळं चालूच असायचं. आणि त्यानंतर एक 2012 मध्ये वगैरे मी नॉर्थला ट्रेकला गेलो होतो सागर सरांच्या. आणि त्यानंतर खरी या सब्जेक्टमध्ये, या विषयामध्ये अभ्यास करायला माझी सुरुवात झाली. सागर सोबत माझ्या आयुष्यात खूप जण ऍड होत गेले, जसं योगेश गुरव, चिंतन वैष्णव, चिराग मेहता, या अशा लोकांसोबत माझा वावर सुरू झाला. 2012 आणि नंतर 2014 मध्ये गेल्या ट्रेकमध्ये माझा ह्या विषयांमध्ये आवड खूपच वाढत गेली. त्यानंतर एक जरा वेळाने माझ्याकडे DSLR कॅमेरा माझ्या बाबांनी मला गिफ्ट केला होता. त्यानंतर मग मी योगेश गुरव याच्यासोबत फोटोग्राफी करायला बाहेर पडलो. आणि म्हणजे आपण फुलांचे फोटो काढतो, पक्ष्यांचे फोटो काढतो, पण या छोट्या छोट्या फुलपाखरांचे फोटो कसे काढायचे, आणि त्यातली कला, त्यातलं सगळं ते इतकं छोटं असून सुद्धा इतकं छान जे विश्व आहे, ते मला योगेश गुरव याच्या डोळ्यातून आणि कॅमेऱ्याच्या लेन्स मधून बघायला मिळालं. आणि आम्ही खूप वर्ष एकत्र काम करतोय, आणि आज एक 4 वर्षानंतर आम्ही एक 150+ स्पीशीज महाड आणि परिसरात आम्ही आयडेंटिफाय करून डॉक्युमेंट सुद्धा केले सिस्केप मधून. आणि तर ह्याच सगळ्याचा अभ्यास माझा जो काही थोडाफार आहे तो मी आता तुमच्या समोर मांडू इच्छितो. तर आपण या लेक्चरला सुरुवात करूया. तर आजचा विषय आपला फुलपाखरांच्या विश्वात, आणि योगायोगाने आज इंटरनॅशनल बायोडायव्हर्सिटी डे किंवा जागतिक जैवविविधता दिवस पण आहे. तर मला अत्यंत आनंद होतोय की मला माझ्या आवडत्या विषयामध्ये तुमच्या सगळ्यांसमोर हे लेक्चर सादर करता येत आहे. तर आपण पुढे जाऊया त्या लेक्चरमध्ये. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये बटरफ्लायची लाईफ सायकल, त्यानंतर ते काय खातात किंवा त्यांचा रंग, त्यांच्या जाती, ते कसे असतात, त्यांचे जीवन, हे सगळं आपण आज शिकणार आहोत. आणि थोडे आपल्या आजूबाजूचे फुलपाखरं कसे ओळखायचे किंवा आपल्या आजूबाजूचे फुलपाखरं कोणते कोणते आहेत हे सुद्धा आपण आज बघणार आहोत. तर मी या स्लाइड शोला सुरुवात करतो आता. तर फुलपाखरू म्हणजे काय? आपण लहानपणीपासूनच फुलपाखरू, आणि आपण आपल्या कवितांमध्ये, गोष्टींमध्ये फुलपाखरू हे नेहमीच असतात. जिथे तुम्ही बघाल तिथे फुलपाखरू असतातच. आणि आपल्याला नेहमी या गोष्टींमध्ये खूप कुतूहल, खूप क्युरिओसिटी राहिलीच आहे. तर फुलपाखरू असतं काय? तर बऱ्याच जणांसाठी एक मिनिट. हॅलो. तर सॉरी, ते जरा चुकून झालं. तर आपल्यासाठी फुलपाखरू हे काय असतात? हे छोटे कीटक ज्यांना पंख आहेत आणि जे अतिशय सुंदर दिसतात. तर फुलपाखरूला जे नाव जे आहे, जे सायंटिफिक नाव आहे, त्याचं नाव लेपिडोप्टेरा असं नाव आहे. तर त्या
त्या शब्दाचे दोन तुकडे, एक आहे लेपिडो. लेपिडो हे ग्रीक मध्ये, लेपिडोचा अर्थ आहे स्केल किंवा खवले. फुलपाखरांच्या अंगावरती अतिशय, फुलपाखरांच्या पंखांवरती अतिशय बारीक असे खवले असतात आणि ते वेगवेगळ्या रंगछटा असतात. अशा पंखांचे कीटक म्हणजे फुलपाखरू, हे आपण त्यांना आपण असं फुलपाखरू असं म्हणतो. आणि कंपाऊंड आईज म्हणजे फुलपाखरांचे जे डोळे असतात, जे फुलपाखरांचे डोळे असतात त्याच्यामध्ये त्यांना कंपाऊंड आईज म्हटलं जातं, कारण की प्रत्येक डोळ्यांमध्ये खूप डोळ्यांचा समूह हा एक कंपाऊंड आय असं म्हटलं जाऊ शकतं. आणि असे दोन्ही डोळे यांना कंपाऊंड आईज म्हणतात. हे फुलपाखरांचं मॉर्फोलॉजी आपण सांगू शकतो. आता तुम्ही या स्लाइड मध्ये तर बघू शकता, ते छोटे छोटे जे तुम्हाला स्क्वेअर किंवा चौकोन जे एकदम बारीक बारीक दिसलेले आहेत पंखावरती, ते सगळे फुलपाखरांचे स्केल्स आहेत. ते प्रत्येक स्केल हे रंग डिफाईन करतात फुलपाखराचा. त्याच्यानी कधी कधी आपल्याला फुलपाखरं चकाकलेली दिसतात किंवा असे त्यांच्यावरचे डिझाईन त्यांच्याने डिफाईन असतात. आता फुलपाखरांची शरीर रचना. फुलपाखरू काय फुलपाखरांची शरीर रचना आता आपण बघूया. जर तुम्ही ह्याच्यामध्ये बघाल तसं फुलपाखराचे दोन मोठे पंख, एक फोरविंगचा एक पेअर आणि हिंडविंगचा एक पेअर, असे दोन पेअर्स असतात, एकूण 4 पंख. आणि ही फुलपाखरांची पंख रचना. आणि जसं तुम्ही बघा, जसं फुलपाखराला दोन डोळे, हेड मध्ये 2 डोळे, अँटेना आणि 2 डोळे, एक अँटिना, 2 अँटिना आणि एक प्रोबोसिस, असं त्याच्या हेडचं डिस्क्रिप्शन आहे. त्यानंतर हा जो मागचा भाग आहे, हा गोलाकार जो भाग आहे, त्याला थोरॅक्स म्हणतात. किंवा जिथे त्यांचे लेग अपेंडेजेस जुळलेले असतात. फुलपाखराला एकूण 3 पेअर, याचा अर्थ 3 पेअर ऑफ लेग्स असतात, याचा अर्थ 6 पाय असतात एकूण. आणि हा जो मागचा भाग आहे, हा पोटाकडचा भाग किंवा ऍब्डोमेन असं म्हटलं जातं. तर हे जे अँटेना, हे जे प्रोबोसिस आहे, ते फुलपाखराची जीभ किंवा जेव्हा फुलपाखराला जमिनीतनं किंवा फुलामधनं क्षार घ्यायचे असतात तेव्हा या प्रोबोसिसचं महत्व असतं. त्यानंतर हे फुलपाखराचे कंपाऊंड आहे आणि अशी एकूण रचना आपण फुलपाखराची बघू शकतो. आता आपल्याला खूप वेळा फुलपाखरू आणि मॉथ या दोघांमध्ये फरक जेव्हा आपण करायला, तेव्हा आपण दरवेळी बघतो की फुलपाखरू हे ह्याच्यामध्ये एखाद्या गार्डन मध्ये किंवा बाहेरच्या बागेमध्ये बागडत असतात, किंवा हे जे मॉथ वगैरे जे असतात ते खूप वेळा आपल्या लाईट कडे वगैरे दिसतात. तर फुलपाखरू आणि मॉथ या दोन वेगळ्या जातींमधून आपण कंपॅरिझन कसं करायचं आता आपण हे शिकूयात. तर जसं तुम्ही बघाल की फुलपाखराचे जे अँटिनाज आहेत त्याच्या पुढे ते सरळ असून पुढे क्लब्ड आहेत, किंवा त्याच्या पुढे असं एक उभट आकार आलेला आहे. आणि जर तुम्ही मॉथचे अँटिनाज बघाल तर त्यांचे अँटिनाज पानासारखे किंवा फेदरी आहेत. त्याला फिलिफॉर्म सुद्धा म्हणतात, फिलिफॉर्म सुद्धा किंवा प्लुमोज असं म्हणतात, ज्याला फेदरी असं डिस्क्रिप्शन आपण देऊ शकतो मॉथच्या अँटिनाजना. आणि जर तुम्ही बघितलं तर फुलपाखरू ते नेहमी दोन्ही पंख बंद करून किंवा क्लोज विंग असेच नेहमी बसतात फुलांवर वगैरे. एक्सेप्शन आहे बास्किंग. जेव्हा फुलपाखरू सकाळी लवकर जर तुम्ही बागेत गेला तर बरेच वेळा फुलपाखरू आपल्याला उघड पंखांनी बसलेले दिसतात. ते तेव्हा बास्किंग करत असतात. पण त्याशिवाय जेव्हा फुलपाखरू एखाद्या फुलावर बसतं, एखाद्या झाडावर बसतं, तेव्हा नेहमी त्याचे क्लोज विंग्स असतात. आणि जेव्हा एखादा मॉथ जेव्हा जमिनीवर बसतो किंवा ऍट रेस्ट असतो तेव्हा आपण नेहमी बघतो तेव्हा मॉथ हा ओपन विंग बसतो. तर हे खूप बेसिक डिफरन्सिएशन आहे बटरफ्लाय आणि मॉथ मधलं.
आणि अजून जर आपण डिफरन्सिएशन पुढे बघायला गेलो तर नेहमी आपण हे नोटीस करू शकतो की बटरफ्लाय हे दिनचर किंवा निशाचर असू शकतात, म्हणजे डायउर्नल. हे सकाळी पण दिसतात, संध्याकाळी पण दिसतात आणि रात्री पण दिसतात. पण मॉथ जे आहे त्याचं जे फ्रिक्वेन्सी आहे किंवा त्याचं जे बाहेर पडण्याची त्याची जी ऍक्टिव्हिटी आहे ती बहुतांश रात्रीची असते किंवा निशाचर असते. तर हे बेसिक डिफरन्सिएशन आहे मॉथ आणि बटरफ्लाय मधलं. आता खूप आपण एका बेसिक प्रश्नाकडे वळूया की फुलपाखराचे इतके रंग कसे काय असतात किंवा फुलपाखरू इतके रंगबिरंगी किंवा वेगवेगळ्या रंगछटा, इतके फुलपाखरू आणि तितकेच रंग असं कसं शकतं? तर भडक रंग, फुलपाखरांचं भडक रंग पहिलं म्हणजे असण्याची पहिलं म्हणजे असण्याचं कारण असं आहे की भडक रंग जेव्हा एखादा प्रेडेटर बघतो, प्रेडेटर म्हणजे भक्षक. जेव्हा एखादा जेव्हा एखादा भक्षक जसे पक्षी असतात किंवा पाली असतात, बेडकं असतात. हे जेव्हा भडक रंग बघतात तेव्हा त्यांना असं वाटतं की या किड्याची चव किंवा याची टेस्ट खूप कडवट किंवा बिटर असू शकते. ज्याच्यानी आणि कोणाला कडू तर खायला आवडत नाही. तर त्यामुळे भडक रंग असण्याचं पहिलं म्हणजे कारण ते आहे. अजून एक कारण भडक रंगाचं असं आहे की मेटिंगच्या वेळी किंवा प्रणय विणीचे हंगाम असतात फुलपाखरांचे, तेव्हा ते भडक रंग खूप कामी येतात. नर नर किंवा मेल फुलपाखरू मादी किंवा फिमेल फुलपाखराला अट्रॅक्ट करण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी आणि त्यांचं मीटिंग पूर्ण करण्यासाठी हे रंग उपयोगाला येतात. अजून सुद्धा जर अ, अजून सुद्धा जर आपण या रंगांचं हे बघायला गेलो तर फिकट जे रंग असतात ते आपण बोलू शकतो की ब्राऊन रंग असतात, असे मातकट रंग असतात किंवा काय काय फुलपाखरू आपल्याला पानांसारखे दिसतात, सडलेल्या पानांसारखे, सुकलेल्या पानांसारखे. तर ह्या रंगांचं कारण असतं की त्यांना कॅमोफ्लेज व्हायला खूप मदत होते. ते एखाद्या दगडावर बसलेले असेल, जमिनीवर बसलेले ते आपल्याला दिसू पण शकणार नाही. ज्याच्यामुळे अजून त्यांचं प्रेडेटर किंवा ते प्रेडेट होण्याचे चान्सेस कमी होतात किंवा भक्षकांना ते दिसत नाहीत असं आपण म्हणू शकतो. त्यांचे सर्व्हायव्हल रेट त्याने वाढतो. आणि सगळ्यात बेसिक कारण तर आपल्याला माहिती आहे, इतके सुंदर दिसतात कारण की नेचर मधलं एस्थेटिक्स वाढवण्यासाठी त्यांचा खूप फायदा होतो. तर असे हे विविध फुलपाखरू त्यांचे रंग आपल्याला नेहमी दाखवत असतात. आता आपण वळूया फुलपाखरांच्या कुळांमध्ये किंवा त्यांच्या फॅमिलीजमध्ये. आपण बघतो, आपण जेव्हा एखादा साधं मनुष्य म्हणून जेव्हा आपण फुलपाखरांकडे बघत असतो, तेव्हा आपल्याला ते छोटे-मोठे आणि गोलाकार पंखांचे किंवा त्रिकोणी पंखांचे, मोठ्या पसरट पंखांचे आपण अशा साध्या नजरांनी यांच्याकडे बघत असतो. पण त्यांच्या स्पीशीज सुद्धा, त्यांच्या फॅमिली सुद्धा इतक्या कॉम्प्लेक्स आहेत, इतक्या विविध प्रकारांच्या आहेत, इतक्या जास्त आहेत, की त्यांचा अभ्यास केल्यावर आपल्याला ते जाणून येतं की इतकं छोटं कीटक सुद्धा इतकं कॉम्प्लेक्स असू शकतं. तर आपल्याला 5 मूळ जाती ज्या फुलपाखराच्या आहेत, त्या आहेत निम्फॅलिडी. पहिले म्हणजे निम्फॅलिडी आहे किंवा कुंतल पाज. आता नावाप्रमाणे कुंतल पाज किंवा निम्फॅलिडी बटरफ्लाय हे ह्यांना ब्रश फुटेड बटरफ्लायज असं म्हणतात. तर ब्रश फुटेड बटरफ्लायज असं का? तर त्यांचे जे लेग्स असतात, त्यांचे जे पाय असतात, त्यांच्यावरती खूप सारे छोटे-छोटे केस किंवा त्यांचे पाय हेअरी असतात, खूप असतात पाय त्यांचे. त्यामुळे त्यांना कुंतल पाद किंवा निम्फॅलिड बटरफ्लायज असं म्हणतात किंवा ते निम्फॅलिडी फॅमिली या फॅमिलीमध्ये मोडतात. तर इथे जो बटरफ्लाय दाखवला आहे निम्फॅलिडी, हा स्ट्राइप टायगर बटरफ्लाय आहे. हा आपल्या इकडे खूप कॉमनली सापडणारा बटरफ्लाय आहे. पुढे गेलो तर फॅमिली आहे लिसिनिडी किंवा नील कुळ चा हा फुलपाखरू आहे. लिस्टिनिडी किंवा ह्यांना या फुलपाखरू
विशेषतः असली की दिसायला जरी हे मातकट किंवा राखाडी रंगाचे फुलपाखरू असले किंवा विविध रंगाचे फुलपाखरू असतील, की या फुलपाखरांना बघता असं वाटेल की ह्यांच्याकडे आता हा एकच रंग आहे किंवा अजून जास्त रंग नसेल. पण क्युरिओसिटीची गोष्ट अशी की जेव्हा हे फुलपाखरू उघडतात, जसं आता या मधल्या फोटोमध्ये आपण बघू शकतो, तर ह्या ह्याच्यामध्ये दिसतंय की आपल्याला निळ्या रंगाच्या छटा दिसतात. तर या फेनॉमेनाला इरिडिसन्स असं म्हणतात किंवा जेव्हा सूर्यकिरण एका पर्टिक्युलर एका अँगलनी जेव्हा त्या फुलपाखरांच्या केसांवरती पडतात, तेव्हा ते चकाकतात आणि ते असे निळशार रंग किंवा किंवा निळ्या रंगाचे दिसतात. तर त्यामुळे ह्यांना लिसिनिडी किंवा नीलकुळ अशा जातीचे फुलपाखरू असं म्हटलं जातं. त्यानंतर हा पुढचा जे फुलपाखरू आहे त्याला हेस्पेरिडी अशा फॅमिलीमध्ये मोडलं जातं किंवा चपळपाद. नावाप्रमाणे हे फुलपाखरू खूप खूप वेगाने उडते. म्हणजे कधी कधी आपल्याला जाणवणार सुद्धा नाही की हे फुलपाखरू आपल्या बाजूला आहे. इतक्या पटपट पटपट हे फुलपाखरू उडते. या फॅमिलीमध्ये कॉमनली, हॅलो, आवाज येतोय का माझा? हो येतो. हा. तर या फॅमिलीचे जे बटरफ्लाईज आहेत ते खूप वेगाने उडत असतात. तर नावाप्रमाणे हे खूप चपळ पाद असे फुलपाखरं आहेत. ह्याच्यामध्ये खूप सारे स्किपर, स्विफ्ट आणि डार्ट असे हे फुलपाखरू आहेत. हे आपल्याला जसं हे पॅडी फील्ड म्हणजे भाताच्या शेतात खूप आपल्याला हे फुलपाखरं सापडतात. आता पुढचे उरलेले दोन फुलपाखरांचे फॅमिलीज आहेत, ते म्हणजे एक म्हणजे पॅपिलिनिडी किंवा स्वॉलोटेल बटरफ्लाय, पुच्छपाद. या फुलपाखरांच्या मागच्या पंखांवरती, हिंड वरती जसं तुम्ही बघू शकता तसं एक एक्स्ट्रा लॉंग प्रोजेक्शन आहे किंवा त्यांना एक टेल सारखं आलेलं, एका शेपटी सारखं आलेलं आहे. तर त्यामुळे त्यांना पुच्छपाद, पॅपिलिनिडी किंवा स्वॉलोटेल बटरफ्लाय असं म्हटलं जातं. तुमचे मॉर्मॉन किंवा ड्रॅगन टेल्स असे बटरफ्लायज या जातीमध्ये मोडल्या जातात. आणि हे बटरफ्लायज आकाराने खूप मोठे असतात. आणि शेवटची जात आहे ती आहे पिरिडी किंवा पिपेशवीट. या नावाप्रमाणे ह्या कुळामध्ये ऑरेंजेस, येल्लो आणि व्हाईट अशा प्रकारचे फुलपाखरं मोडतात. स्मॉल ग्रास येल्लो किंवा ग्रेट ऑरेंज टिप असे बटरफ्लाईज या जातीमध्ये मोडले जातात. आणि हे फुलपाखरांचे विविध कुळ आहेत आणि असे पुढे ह्याच्याहून वेगवेगळ्या फुलपाखरांचे डिस्ट्रीब्युशन किंवा डिफरन्सिएशन केले जाते. आता फुलपाखरांचा आहार, जसं आपल्याला वाटतं, आपण नेहमीच बघत आलोय की फुलपाखरं हे फुलांभोवती बागडतात आणि फुलपाखरं नावाप्रमाणेच आपल्याला वाटतं की ते फुलांमध्ये येणारं मध किंवा तुषार हेच खात असतील, ह्याच्यावरच जगत असतील. पण तसं असून असे खूप फुलपाखरं आहेत जे जसा हा इंडियन सनबीम आहे. हा जो फुलपाखरू जो तुम्ही वरच्या साईडला बघू शकता, या फुलपाखराचं नाव आहे इंडियन सनबीम. बाजूने जरी पांढरा असतात, जेव्हा क्लोजिंग असतो तरी दोन्ही साईडने जरी हा फुलपाखरू आपल्याला पांढरा दिसला तरी उघडल्यावरती ह्याच्यामध्ये खूप छान ऑरेंजचे किंवा नारंगी रंगाचे शेड्स असतात. तर जसं तुम्ही बघता तसं हे पांढऱ्या विष्ठेवरती किंवा अॅनिमल एक्सक्रिटा किंवा बर्ड ड्रॉपिंग, जी विष्ठा पक्षी जी विष्ठा टाकतात किंवा प्राण्याच्या विष्ठा, तसं त्याच्यातनं हे फुलपाखरू क्षार घेतं किंवा मिनरल्स घेतं, त्याचं न्यूट्रिशन कम्प्लीट करतं. काही काही फुलपाखरं आहेत, जशी ब्लॅक रॉजा नावाचं एक फुलपाखरू आहे किंवा ब्लू ओकलिफ नावाचं एक फुलपाखरू आहे. ते सडलेली फळं, जसं की सडलेली केळी, सडलेले पायनॅपल, अननस याच्यामधनं हे जेव्हा सडतात तेव्हा त्यातनं आपलं न्यूट्रिशन गेन करतात. पुढे असे सुद्धा फुलपाखरू आहेत जे अॅनिमल कार्कसेस
मेलेल्या प्राण्यांपासून आपलं न्यूट्रिशन कम्प्लीट करतात. त्यानंतर अजून त्याहून पुढे जाऊन आपण बरेच वेळेला बघितलं असेल की एक खूप मध्ये फोटो फेमस झाला होता की एका कासवाच्या डोळ्यावरती एक फुलपाखरू बसलेला आहे आणि तिथून तो त्याचा आहार घेत आहे. तर त्याचे बॉडीली फ्लुइड्स असतात किंवा शरीरातील द्रव्य असतात बाकीच्या प्राण्यांच्या, जर ते एक्सपोज असतील आणि अशा ह्याच्याने अं, हा हॅलो, एक प्रॉब्लेम आहे. सतत स्क्रीनवर कोणतरी ड्रॉ करत चाललंय. तर ते प्लीज करू नका आणि त्यामुळे मीटिंगमध्ये डिस्टर्बन्स येतोय. खूप लोकांना त्रास होतोय. तर प्लीज तसं करू नका. मी मी मीटिंग पुढे घेतोय. तर हे जे शरीराचे द्रव्य असतील किंवा जसं काय 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 प्राण्यांच्या डोळ्यातले आसव असतात किंवा जर एक्सपोज बॉडी पार्ट असतील, जसं कुठे वुंड असेल, कुठे इजा गेली असेल एखाद्या प्राण्याला, तर त्याच्यामधून येणारे जे फ्लुइड्स आहेत, जसं की रक्त किंवा बाकीचे जे फ्लुइड्स आहेत, ते सुद्धा फुलपाखरांनी अ, त्यामध्ये न्यूट्रिशन घेताना डॉक्युमेंट केलं गेलेलं आहे. डिटेक्ट नाही करता येतं काही कोण हे करतंय ते. प्लीज ड्रॉ करू नका कोणी स्क्रीनवरती. तर अशा रीतीने फुलपाखरू त्यांचा आहार सतत घेत असतात. तर बोलल्याप्रमाणे एक आपण ह्यात सुद्धा की एवढ्या छोट्या प्राण्यांना आपण कधी कधी आपण यांना ही खूप नेग्लिजिबल कीटक आहेत. त्यांना आपण इतकं यांच्याकडे लक्ष सुद्धा देत नाही किंवा देऊन सुद्धा इतकं आपण ह्याच्यामध्ये असतो की फुलांमधलाच आहार घेत असतील, पण नाही. त्यांच्याकडे खूप डायव्हर्स डाएट आहे आणि ते आपण बघूच शकतो. आता जसं की हा इथे जो बसलेला हा बॅरन बटरफ्लाय आहे, हा इथे सडलेल्या पेरूपासून हे जे आहे ते पेरूची बी तुम्हाला दिसू शकते आणि हे जे ते लाल पेरू आहे, त्यातनं ते न्यूट्रिएंट्स गोळा करते. आता हे जे आहे ते फुलपाखरांचं जीवनचक्र किंवा लाईफ सायकल आहे. जेव्हा एक नर फुलपाखरू आणि मादी फुलपाखरू मेट करतात, त्यांच्या कोर्टशिप नंतर जी मादी फुलपाखरू असते ती एखाद्या होस्ट प्लांट वरती जाऊन अंड घालते. होस्ट प्लांट म्हणजे की प्रत्येक फुलपाखराचे विशिष्ट झाड अंडी घालण्यासाठी ठरलेले असतात. जसे बरेचसे सिट्रस जे ट्रीज आहेत ते मॉर्मॉन किंवा लाईन बटरफ्लाय असे जे बटरफ्लाय आहेत ते ह्या अशा सिट्रस किंवा लिंबू, संत्रे ह्या जातींच्या झाडांवर त्यांची अंडी घालतात. आता जसं आपण इथे बघू शकता, हे जे अंड आहे हे मॉर्मॉनचं आहे, कॉमन मॉर्मॉन या बटरफ्लायचे आहे आणि हे लिंबाचं झाड आहे. तर आपण बघू शकता की ते लिंबाचं पान केवढं आहे. मागच्या बोटाचा अंदाज घेऊन तुम्ही बघूच शकता की केवढूसं ते अंड आहे आणि एवढूशा अंड्यामधनं ते लार्वल स्टेजला किंवा अळी ह्या स्टेजला फुलपाखरू वळायला सुरुवात होते. आता तुम्ही हे बघू शकता, हे जे मधला जो फोटो आहे त्याच्यामध्ये हे कॉमन आता हे जे अळ्या आहेत हे मॉर्मॉनच्या अळ्या आहेत आणि तुम्ही बघू शकता की एवढूशा बारीक काही मिलीमीटर मध्ये असलेल्या अंड्यांमधनं त्या अळ्या बाहेर आलेल्या आहेत. पण त्या कशा? तर या अंड्यामध्ये आधी लार्वल स्टेज डेव्हलप व्हावी लागते. ती अळी डेव्हलप होते आणि त्यानंतर ती अळी आधी ते एगशेल फोडून आणि त्यानंतर ते एगशेल खाऊन बाहेर येते आणि नंतर मग त्याच होस्ट प्लांट वरती ते पान खायला सुरुवात करते आणि अशी ती अळी खाऊन 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 मोठी होते. तर आपण असं पण बघू शकतो की जर त्या अळीला जास्त पान मिळालं, जास्त न्यूट्रिशन मिळालं, तर त्या अळीची साईज खूप छान आणि परफेक्ट होते. जर नाही मिळालं तर ती अळी छोटी राहते. तर अशा रीतीने त्या अळीमुळे त्या कॅटरपिलरमुळे जी अळी किंवा कॅटरपिलर आहे त्याच्या साईज वरती सुद्धा पुढे जाऊन अडल्ट बटरफ्लायची साईज ठरू शकते. तर जसं त्याला न्यूट्रिशन घ्यावं लागतं. तर आता आपण बघू शकता की हे अळी या स्टेजला फुलपाखरू पोहोचलेलं आहे. अद्याप आपण याला फुलपाखरू नाही म्हणू शकत, आपण याला कॅटरपिलर ऑफ मॉर्मॉन असंच बोलूया. मग पुढे जाऊन
ते अळी जेव्हा मोठी होते आणि एका 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 राईट स्टेजला पोहोचल्यानंतर ती अळी स्वतःभोवती स्वतः प्युपामध्ये कसं ती प्युपामध्ये जाण्याचा प्रयत्न करते. आणि हे जे तुम्ही बघताय याला कोश किंवा प्युपा असं म्हणतात. तर कॅटरपिलर जे आहे ते त्याच्या भोवताची स्किन आहे तेच हार्डन होतं, ते कडक होतं. आणि त्याच्याने तो प्युपा तयार होतो आतल्या आत. ती स्किन वरची कडक होते आणि आतल्या आत तो प्युपा तयार व्हायला सुरुवात होतो. तर तुम्ही बघालच की हे जे आहे, हे जे धागे सारखे जे तुम्हाला दिसतायत फांदी भोवती त्या, तर हे त्याच्या सलायवाने किंवा थुंकीनी हे जनरेट केलेलं आहे त्या अळीनी. आणि हे जे आहे ते प्युपल स्टेजला पोहोचलेलं आहे. ऐकू येते का? येतंय. तर हे जे आहे ते प्युपल स्टेजला पोहोचलेलं आहे. आता तुम्ही असं पण बघू शकता की हे जे प्युपा आहे, तर तिच्या फांदीच्या रंगाला बरोबर साजेसं रंग असा त्याने घेतलेला आहे. तर हे सुद्धा त्याच्या कॉमोफ्लॅजची एक सुंदर एक्झाम्पल आहे. कारण की जर ती फांदी हिरवी असती किंवा ते एका पानावर जरी गेलं असतं तरी ते त्या पानाच्या रंगाचा प्युपा होण्याची शक्यता असते. कारण की ते प्रिडेटर पासून किंवा भक्षकापासून लांब राहील, अननोटिस्ड राहील आणि त्याच्याने त्याचे सर्व्हायव्हल रेट्स वाढतात. तर तुम्ही बघू शकता की हे प्युपल स्टेजला पोहोचलेलं आहे. आणि आता ह्याच्या पुढची स्टेज म्हणजे अडल्ट फुलपाखराकडे वळतं हे. आणि आता तुम्ही बघू शकता की हा पूर्णपणे बाहेर आलेला मॉर्मॉन फुलपाखरू, इतका सुंदर फुलपाखरू आहे हा. आणि हा मॉर्मॉनचा मेल फुलपाखरू आहे. तर जेव्हा ते पूर्णपणे तयार होतं आतमध्ये प्युपाच्या, तेव्हा ते हळूहळू स्वतःला शेक करायला सुरुवात करतं आतमध्ये, ज्याच्याने ते प्युपाचे एजेस जे असतात ते तुटायला सुरुवात होतात. आणि ते हळूहळू ते पूर्णपणे ते प्युपा हलवत ते बाहेर येतं. आणि त्याचे पहिले पंख कुरतडलेले, पंख हे चिमटलेले असतात. पण ते स्वतःला शेक करत ते पंख उघडतं आणि असं फुल असं बास्किंग मध्ये किंवा आपले पंख पसरवतं. बास्किंग म्हणजे सकाळचं जे ऊन असतं ते अंगावरती घेतं, त्याच्याने ते रिएनर्जाइज होतं, त्याच्यामुळे ताकद येते आणि ते फुलपाखरू उडायला तयार झालेलं असतं. तर हा पूर्णपणे तयार झालेला मॉर्मॉन फुलपाखरू आहे. आणि हे जे तुम्ही लाईफ सायकल बघताय, ही पूर्ण लाईफ सायकल आहे बटरफ्लायची. आणि हे हे जे लाईफ सायकल आहे हे आपण नोटीस केलं कारण की योगेश गुरव जे आहेत त्यांनी हे ती अळी त्या अळीवरती स्टडी करण्यासाठी हे केलं होतं. सगळा हा स्टडी घडवून आणला होता. त्याच्यामुळे आपल्याला ते डॉक्युमेंट करता आलं आणि सादर करता आलं. आता आपण आपल्या भोवताली, आता आपण इथपर्यंत बटरफ्लायचे सायकल्स बघितले, बटरफ्लायच्या फॅमिलीज आपल्याला कळल्यात, फुलपाखरांना रंग का असतात किंवा ते खातात काय, इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. तर आता आपण आपल्या आजूबाजूला फुलपाखरू किती प्रकारचे आहेत किंवा आपल्या आजूबाजूला किती जे कॉमनली सापडणारे फुलपाखरू आहेत ते बघूयात. तर सगळ्यात पहिला हा जो पॅपिलिनिडी जातीचा जो फुलपाखरू आहे किंवा स्वॉलोटेल जातीचा जो फुलपाखरू आहे किंवा पुच्छपात, तर हा फुलपाखरू आहे ब्लू मॉर्मॉन. मी ते तुम्हाला अजून एक इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो की महाराष्ट्राचा हा राज्य फुलपाखरू आहे आणि महाराष्ट्राचा पहिला स्टेट आहे ज्यांनी राज्य फुलपाखरू घोषित केलं. आणि हा भारतातला थर्ड लार्जेस्ट किंवा तिसरा सगळ्यात मोठा फुलपाखरू आहे. सेकंड लार्जेस्ट फुलपाखरू आहे. पहिला आहे तो सदर्न बर्डविंग आहे, त्यानंतर ब्लू मॉर्मॉन आणि त्यानंतर येल्लो बर्डविंग. तर असा हा फुलपाखरू आहे. हा आपल्या इथे खूप कॉमनली सापडतो फुलपाखरू. आणि साईज मध्ये खूप मोठा असतो आणि विशेषतः तर आपला राज्य फुलपाखरू आहे. त्याच्या पुढे हा फुलपाखरू आहे, हा कॉमन जे फुलपाखरू आहे. हा सुद्धा पॅपिलिनिडी या जातीमध्ये मोडला जाणारा फुलपाखरू आहे आणि आपल्याकडे कॉमनली सापडला. मगाचं जे आपण लाईफ सायकल, जे जीवनचक्र जे या फुलपाखराचं बघितलं तोच हा फुलपाखरू कॉमन मॉर्मॉन. हा फुलपाखरू परत
खूप मोठ्या मॉर्मॉन फॅमिली मधलाच एक भाग आहे, जसं की ब्लू मॉर्मॉन, त्यानंतर हा कॉमन मॉर्मॉन. अजून एक फुलपाखरू पॅप्युलिनिडी मधला तो म्हणजे लाईन बटरफ्लाय. जर तुम्ही बघितलं तर ह्या बटरफ्लाय आणि ह्या बटरफ्लाय मध्ये असं खूप साम्य दिसून येतं, पण खूप वेगळे बटरफ्लायज आहेत ते. आणि या फुलपाखरांचा विशेष जसं नावाप्रमाणेच लाईन बटरफ्लाय, तसंच हे बटरफ्लाय सुद्धा त्याचं अंड हे सिट्रस झाडांवरती घालतं. अजून एक हे पूर्ण बॉडी लाल आहे आणि इतकं सुंदर फुलपाखरू, हे कॉमन रोज फुलपाखरू आहे. तुम्ही इथे बघाल की ह्याला सुद्धा टेल आहे. म्हणून पण हे त्यामुळे फुलपाखरू पॅप्युलिनिडी या फॅमिलीमध्ये मोडतं. आणि पुढची फॅमिली आपल्या इथे आहे निम्फॅलिडी म्हणून. निम्फॅलिडी म्हणजे आपण जे बोललो ते ब्रश फुटेड बटरफ्लाय किंवा कुंचल पाच फुलपाखरू हे असे फुलपाखरू आहे. हे प्लेन टायगर फुलपाखरू आहे. प्लेन टायगर का तर जसं तुम्ही बघाल तर ह्याला एक ब्लॅक बॉर्डरिंग आहे आणि आतमध्ये पूर्णपणे ऑरेंज आहे. ह्याच्या ऍब्डोमेन आणि शरीरावरती तुम्ही बघाल तर काळ्या शरीरावरती पांढरे ठिपके असे दिसून येतात. तर हा आहे प्लेन टायगर बटरफ्लाय. आता आहे स्ट्राईप टायगर. हा जो प्लेन टायगर बटरफ्लाय आहे, ह्याचे वेन्सवर जर तुम्ही बघितलात त्याच्या पंखावरती तर ते क्लिअर आहेत, पूर्णपणे प्लेन आहे त्यामुळे प्लेन टायगर. आणि हा पुढचा फुलपाखरू बघितलात तर सेम दिसतो, पण तसं बघितलं तर मागच्या मध्ये वेन्स वरती स्ट्राईप ऍबसेंट होते आणि ह्या फुलपाखराच्या वेन्स वरती तुम्हाला काळ्या रेषा दिसतील, त्यामुळे स्ट्राईप टायगर आणि मराठीला पट्टेरी वाघ फुलपाखरू असे सुद्धा म्हणतात. आता अजून एक स्ट्राईप टायगर, आता स्ट्राईप टायगर झाला, त्याच्यामध्ये ऑरेंज रंग होता म्हणून स्ट्राईप टायगर, पण हा जो आहे हा सुद्धा स्ट्राईपच आहे, पण ह्याला ऑरेंजच्या ऐवजी निळा असा रंग दिसत आहे, ब्लू असा रंग दिसत आहे, त्यामुळे ब्लू टायगर असं या बटरफ्लायचं नाव आहे. आता हा पुढचा जो फुलपाखरू बघाल, हा इतका कोरीव फुलपाखरू आहे, खूप आवडता फुलपाखरू आहे माझा, कारण की आणि ह्याचं नाव आहे पिकॉक पॅन्सी. पॅन्सी या सबस्पीशीज मध्ये मोडणारा हा फुलपाखरू आहे. आणि हे जे बघाल ह्याला पिकॉक म्हणण्याचं एक कारण असं आहे की इकडे हे जे अंडाकार भाग आहे किंवा गोलाकार किंवा सर्कल मध्ये जे तुम्हाला डिझाईन दिसतात ते एखाद्या मोरपिसावर जसा तो डोळा असतो तसा त्या डोळ्यासारखे, त्यामुळे याला पिकॉक पॅन्सी फुलपाखरू असं म्हणतात. पॅन्सी फॅमिली मधला अजून एक फुलपाखरू म्हणजे ग्रे पॅन्सी. तर ऑब्व्हियसली याचं रंग राखाडी किंवा ग्रे असल्यामुळे त्याचं नाव आहे ग्रे पॅन्सी. आता आपण लिसिनिडी किंवा ब्लूज या फॅमिलीमध्ये वळणार आहोत. तर या फुलपाखराचं नाव आहे कॉमन सेरुलियम. आता जसं तुम्ही बघाल, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की या बरेच असे फुलपाखरू आहेत की यांचा रंग मास्कट किंवा ग्रेइश असा असतो. आणि पण असं जरी असलं तरी ही फुलपाखरू जेव्हा ओपन विंग बसतात, बास्टिंगला बसतात, तेव्हा त्यांच्यावर जेव्हा सूर्यकिरण पडतात तेव्हा त्यांच्या आतमध्ये असा एक मेटॅलिक ग्लॉस किंवा निळा रंग असा दिसतो. ते इरिडिसन्स या फेनॉमेनामुळे हे घडून येतं. तर हा एक कॉमन कर्लिंग बटरफ्लाय. हा आहे ग्राम ब्लू बटरफ्लाय. आपल्याकडे आपल्याकडे हे जे फुलपाखरू आहे ते खूप कॉमनली सापडलं जातं. ह्या फुलपाखरांच्या खूप वेगवेगळे डिझाईन असे ब्लू फॅमिली ही खूप मोठी फॅमिली आहे आणि या साध्याशा 4 ठिपक्यांपासून त्यांच्या वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. काय काय फुलपाखरांकडे मागे मोठी शेपूट असते, काय काहींना इकडच्या ज्या डिझाईन्स असतात त्या एकच असतात किंवा 2 असतात किंवा वेगळे असतात, काय काहींच्या ठिपक्यांची रचना वेगळी असते. तसं या विशेष रचनेचं जेव्हा विशेष क्लासिफिकेशन केलं जातं त्या फुलपाखरांचं, तसं हा जो बटरफ्लाय आहे याचं नाव आहे ग्राम ब्लू बटरफ्लाय. खूप कॉमनली आपल्या गवतांमध्ये किंवा ग्राउंड लेवलला हा बटरफ्लाय खूप सापडतो. आता मंकी पझल बटरफ्लाय असं या बटरफ्लायचं नाव आहे. तर या फुलपाखरूला मंकी पझल म्हणण्याचं कारण
इथे जर तुम्ही बघितलं तर त्याच्या हिंडविंगला किंवा मागच्या पंखांच्या मागचा जो पेर आहे पंखांचा तिथे जर बघितलं तर या फुलपाखराचं खूप असं कोडं असल्यासारखं इथे मागे आहे, खूप मोठं मेघ असल्यासारखं आहे. त्यामुळे एक पझल असल्यासारखं असल्यामुळे या फुलपाखराला मंकी पझल असं नाव पडलेलं आहे. परत बघितलं तर या फुलपाखराचा रंगाचा मातकट वगैरे आहे, पण आत तसाच निळसर रंग असतो आणि खूप सुंदर दिसतो रंग. आता हा फुलपाखरू जो आहे तो आहे झेब्रा ब्लू. झेब्रा ब्लू का? तर जसे झेब्रावरती काळे आणि लाल काळे आणि पांढरे पट्टे असतात, तसे त्या फुलपाखरावरती पट्टे आहेत, त्यामुळे याचं नाव झेब्रा ब्लू असं आहे. आता रेड पॅरिएट हा बटरफ्लाय आहे. तर पॅरिएट नावाचे पण वेगळे फुलपाखरू आहेत. कॉमन पॅरिएट, रेड पॅरिएट, राऊंडेड पॅरिएट. तर तसाच हा फुलपाखरू त्याच सबस्पिशीज मधला हा फुलपाखरू आहे. ह्याच्या मागे ह्याच्या हिंडविंगला इथे लाल रंग असल्यामुळे या फुलपाखराचं नाव रेड पॅरिएट असं आहे. आता हा जो फुलपाखरू तुम्ही बघताय, तर ह्याला टायनी ग्रास ज्युएल असं म्हणतात. जर हा बघायला गेला तर तुमच्या करंगळीच्या वरच्या टोकापेक्षा सुद्धा छोटा हा फुलपाखरू असतो. हा एशिया कॉन्टिनेंट मधला किंवा आशिया खंडातला सगळ्यात छोटा फुलपाखरू आहे. सगळ्यात द टायनिएस्ट ऑफ द बटरफ्लाय यू विल फाइंड इन एशियन कॉन्टिनेंट असा हा फुलपाखरू आहे आणि त्यामुळे याचं नाव टायनी ग्रास ज्युएल आहे. हे फुलपाखरू खूप ग्राउंड लेवल असतं आणि खूप आपल्याकडनं तर सहज मिस होऊ शकतात हे फुलपाखरू. त्यांना फोटोग्राफ करणं सुद्धा तितकंच अवघड आहे. आता जी शेवट फॅमिली आपण डिस्कस करणार आहोत फुलपाखरांमध्ये ती आहे पायरिडी किंवा याच्यामध्ये व्हाईट, ऑरेंजेस आणि येल्लोज हे बटरफ्लाय असतात. आता जसं ते दिसतंय तसं तुम्हाला हा जो अंडाकार पंखाचा जो मला फुलपाखरू दिसतोय याचं नाव आहे साईक. हा बटरफ्लाय खूप लेझिली उडतो. तुम्हाला एकदम मंदासारखा बटरफ्लाय उडताना तुम्हाला गवताच्या आजूबाजूला दिसेल. तर या बटरफ्लायचं नाव आहे साईक. हे जे फुलपाखरू हे आपल्याला खूप कॉमन येतात. तर हे आपले नजर कधीच चुकत नाहीत. आणि जसं तुम्ही बघता तसं हा बटरफ्लाय नुकताच त्या पुपामधून बाहेर आला असून तो लगेच विणीच्या हंगामात आल्यामुळे लगेच मीटिंगला लागलेला आहे. आणि तर या बटरफ्लायचं नाव आहे कॉमन ग्रास येल्लो. हे बटरफ्लाय आपल्या इथे खूप प्रमाणात सापडतं आणि खूप सहज आपल्याला सापडतं. आता कॉमन जजबेल हा जो फुलपाखरू आहे हा सुद्धा आपल्याला ह्या फुलपाखरूचा विशेष असा आहे की आपण बरेच फुलपाखरू बघितले तेव्हा ते बंद असतात. तेव्हा त्यांचा रंग फिका असतो किंवा त्यांच्या मागचा जो रंग असतो क्लोजविंग असतो तो खूप रंग फिका असतो आणि ते उघडल्यावरती त्यांच्यामध्ये ब्राईट रंग आपल्याला दिसून येतात. पण हा फुलपाखरू बघितला तर अगदी उलट आहे. या फुलपाखराचे क्लोज विंगला इतके सुंदर रंग आहेत आणि उघडल्यावरती पांढरा रंग असतो. पूर्णपणे फेडेड असा रंग असतो. पण क्लोज विंग असताना हा जास्त सुंदर दिसतो. आणि तर हा फुलपाखरू हा ट्रीटॉप किंवा झाडांच्या टोकावरती आणि उंचावर अजून उडू शकतो हा फुलपाखरू. आणि जास्त ग्राउंड लेवलला कधीच सापडत खूप रेअरली सापडतो आणि जास्त करून ट्री हाईज ना हा बटरफ्लाय उडत असतो. आणि अजून एक बटरफ्लाय स्पीशीज जी आपली उरलेली आहे ती हेस्पेरेडी किंवा स्विफ्ट आणि डार्ट असे सगळे हे बटरफ्लायज आहेत. बरेच वेळेला या फुलपाखरांना बघितल्यावरती लोक बोलतात की हा मॉथ आहे का? हा बटरफ्लाय हा बटरफ्लायच आहे का? पण जसं तुम्ही बघितलं आणि मगाशी तुम्हाला सांगितलं की या बटरफ्लायचे जे अँटिनाज आहेत तर बघितलं तर पुढे क्लब आहे. तर त्यामुळे हा बटरफ्लाय या फॅमिलीमध्ये मोडतो ना की मॉथ, कारण की मॉथला खूप फेदरी अँटिनाज असतात आणि खूप छोटे आणि खूप फास्ट पळणारे बटरफ्लाय आहेत. तर हा बटरफ्लाय आहे ग्रास डार्ट. राईस स्विफ्ट मगाशी म्हटल्याप्रमाणे हा बटरफ्लाय खूप भात शेतीमध्ये खूप वावरत असतो. त्यामुळे हा फुलपाखरू याचं नाव आहे राईस स्विफ्ट. हा खूप छोटा फुलपाखरू आहे. याचं नाव आहे डार्कलेट. डार्क आधीच छोटा आणि त्याहून छोटा त्यामुळे डार्कलेट
एकदम छोटासा फुलपाखरू आहे हा. तर आपण आता काही फुलपाखरं ओळखली, आपण त्यांचं डाएट वगैरे बघितलं. तर फुलपाखरांचं नेमकं रोल काय आहे आपल्या नेचरमध्ये? निसर्गामध्ये त्याचं नेमकं कार्य काय आहे फुलपाखराचं? तर तुम्ही बघत असाल की इतके सुंदर रंग, इतके छोटे कीटक यांची काय व्हॅल्यू असू शकते नेचरमध्ये? तर पहिलं म्हणजे निसर्गाचं सुशोभीकरण. अ, इतक्या फुलझाडांवरती बागडत हे फुलपाखरू असतात आणि आपण आपल्या नेहमी फुलपाखरांना बघितलं की आपल्याला आनंद वाटतो. त्यामुळे त्यांचं बेसिक काम तर निसर्गाचं सुशोभीकरणच असेल. त्यापुढे जाऊन फुलपाखरं जे असतात ते परागीकरणात खूप मदत करतात किंवा पॉलिनेशन. पॉलिनेशन म्हणजे काय? तर एका फुलाचे जेव्हा त्या फुलाचं तुषार एखादं फुलपाखरू घ्यायला जातो, तेव्हा जेव्हा तो त्या फुलावर बसतो, तर त्याच्या परागातले जे कण असतात ते त्या फुलपाखराच्या पायाला लागतात. ते फुलपाखरू उडतं आणि ते दुसऱ्या फुलाकडे जातं. आणि तर अशा रीतीने डिस्पर्जन होतं, पॉलिनेशन होतं एका फुलापासून दुसऱ्या फुलापर्यंत आणि त्याचं मीडियम बटरफ्लाय असं काम करतो. त्यानंतर बऱ्याच बऱ्याच पक्ष्यांसाठी, बऱ्याच पालींसाठी, बेडकांसाठी, काही काही प्राण्यांसाठी फुलपाखरू हे खाद्याचं काम करतं आणि त्यामुळे सायकलमध्ये फूड चेनमध्ये फुलपाखराचं खूप महत्वाचं स्थान आहे. आणि त्यानंतर त्यापुढे सुद्धा जाऊन एखादी इकोसिस्टम छान आहे का? एखादी इकोसिस्टम हेल्दी आहे का? याचं खूप महत्वाचं इंडिकेटर फुलपाखरू आहे. कारण ग्लोबल वॉर्मिंग किंवा अगदी टेम्परेचर राईज होतं किंवा जरा तरी डिस्टर्बन्स आला एखाद्या पर्टिक्युलर एरियाच्या क्लायमेटमध्ये, तर फुलपाखरू इतकं नाजूक जीव आहे की त्यांना लगेच अफेक्ट होतं. त्यामुळे त्यांच्या कंडिशनवरती, त्या फुलपाखरूंच्या मिळण्याच्या इंटेन्सिटीवरती आपल्याला कळू शकतं की ते एखादं इकोसिस्टम हेल्दी आहे की नाही. तर आपण फुलपाखरांच्या ह्याच्या सेशनच्या एंडकडे वळत आहोत. तर फुलपाखरू जे आहेत ते वेगवेगळ्या रीतीने डाएट घेतच असतात. जसं की आपण बघितलं की सडलेली फळं, सडलेलं मांस, विष्ठा किंवा बॉडी फ्लुइड, शरीरातील द्रव्य आणि त्यांचं साधं नेहमीचं फुलांमधील तुषार. असं सगळ्यांमधून फुलपाखरू त्यांचे न्यूट्रिएंट्स घेतच असतात. पण आता जे आपण बघतोय ते ओल्या जमिनीवरती खूप सारे कॉमन ग्रास येल्लो हे फुलपाखरू एकत्र बसलेले आहेत आणि त्यांच्या प्रोबोसिसनी त्या जमिनीतून क्षार घेत आहेत. ती जमीन ओली आहे आणि ते जमिनीतील न्यूट्रिएंट्स घेत आहेत. तर या या गोष्टीला मड पडलिंग असं म्हणतात. मड पडलिंग मध्ये खूप सारे फुलपाखरू एकाच जातीचे किंवा वेगवेगळ्या जातीचे फुलपाखरू एकत्र येऊन ओल्या जमिनीतून क्षार आपल्या अंगात घेत असतात. ज्याचं मूळ कारण असं असतं की त्यांना मीटिंगच्या वेळी होणाऱ्या त्यांना मीटिंगच्या वेळी जेव्हा त्यांना मीटिंगच्या वेळी मदत लागते वेगवेगळ्या न्यूट्रिएंट्सची, तेव्हा त्या न्यूट्रिएंट्स घेण्यासाठी ते पडलिंग करतात. किंवा अजून एक असं असतं की त्याला म्युच्युअल गिफ्ट असं सुद्धा म्हणतात त्या गोष्टीला, की जेव्हा मेल फुलपाखरू ह्याच्यामधनं आपल्या जमिनीतून पडलिंगचं जेव्हा सोडियम आणि अमिनो ऍसिड ह्याचे न्यूट्रिएंट्स घेतो आणि जेव्हा मीटिंगला जातो तेव्हा त्याचं सक्सेस रेट ऑफ रिप्रोडक्शन वाढतं. आणि मीटिंगच्या वेळी तो हे जे ऍसिड्स आहेत, सोडियम आणि अमिनो जे त्यांनी घेतलेले आहेत, ते तो मीटिंगच्या वेळी फिमेलकडे देतो. या गोष्टीला नक्चल गिफ्ट म्हणतात आणि त्याच्यामुळे त्या अंड्यांची ताकद किंवा अंड्यांची सस्टेनेबिलिटी वाढते आणि त्याच्यामुळे त्यांचं ऑफस्प्रिंग जन्माला येणं, त्यांचे अंडी तयार होऊन त्याचं कॅटरपिलर होणं याची शक्यता वाढते. आणि ते मीटिंगच्या वेळी पण सगळं सक्सेसफुल जातं. त्यामुळे हे पडलिंग करतात बटरफ्लाय. ह्याच्या थ्रू फेरोमोन्स पण ट्रान्सफर केले जातात, ज्याच्यामुळे त्यांच्याकडे फिमेल लवकर अट्रॅक्ट होते. मड बर्डलिंग केल्यामुळे मेल बटरफ्लायकडे फिमेल बटरफ्लाय खूप जास्त अट्रॅक्ट होतात. त्यामुळे हे मड बर्डलिंग केलं जातं. तर आता आपण ह्या सेशनच्या एंडकडे वळत आहोत आणि जसं तुम्हाला म्हटलं की हे सगळे स्टडी ते घडवून आणलं जेव्हा ते सगळं
स्टडी करत होतो लाईफ सायकलवरती, बटरफ्लायच्या जीवनचक्रावरती, तेव्हा पहिल्यांदा मी सुद्धा एखाद्या फुलपाखराला त्याच्या पुपामधनं बाहेर येताना बघत होतो आणि इतकं इतकं मॅजिकल, इतकं जादुई वाटतं ते सगळं, की इतक्या छोट्या कीटकाची इतकी कॉम्प्लेक्स लाईफस्टाईल कशी असू शकते. तर तेव्हा ही डेव्हलप केलेली व्हिडिओ आणि ही तुमच्या समोर दाखवत आहे. तर हे जे आहे ते ब्लू मॉर्मॉनचं जे आपलं राज्य फुलपाखरू आहे त्याचं प्युपामधनं बाहेर येण्याची व्हिडिओ ही सगळ्यांनी नक्की पहा. तर आता आपण प्रश्न उत्तर घेऊ शकतो. कोणाला काही प्रश्न असतील तर फिमेल ओळखण्यासाठी हॅलो 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 हा बटरफ्लाय मध्ये मेल आणि फिमेल डिफरन्शिएट कशी करता येते? व्हिज्युअली बघून होते का त्याच्यासाठी काही डिफरंट म्हणजे काही क्रायटेरियाज आहेत त्याचे काही वेगळे? आता जसं तुम्ही बघितलं तर बऱ्याचशा अॅनिमल्स मध्ये तसं आपण बघितलं तर फिमेल बटरफ्लाय असते ती मेलच्या कम्पॅरेटिव्हली थोडी डल असते आणि मेल जो बटरफ्लाय आहे त्याचे कलर्स किंवा फीचर्स जे असतात ते खूप उठून दिसतात एखाद्या फिमेल बटरफ्लाय पेक्षा. तर युजली असं डिफरन्सिएशन केलं जातं फिमेल आणि मेल बटरफ्लाय. हॅलो, अशी काही लिस्ट की ज्याच्यात जे बटन हे असतात आपले अळ्या ते टाकतात झाडांवरच्या, राईट? कुठली स्पेसिफिक
झाडं असतात राईट, जसं कडीपत्त्याचं आहे म्हणा किंवा कडुलिंबाचं आहे म्हणा किंवा आता कडू हो, कडू असं होऊ शकतं कारण की मुळात जे कॉमन मॉर्मॉन किंवा मॉर्मॉन असं म्हणजे असे बरेच बटरफ्लाय आहेत ज्यांचे हे डिफरन्शिएट केलेले आहेत. ज्यांचे म्हणजे स्पेसिफिक झाडांवरती प्रत्येक बटरफ्लाय हा स्पेसिफिक झाडावरतीच अंडी घालतो. तर बरेचसे फॅमिलीज जे बटरफ्लाय ते सिट्रस फॅमिली ट्री वरती जास्त म्हणजे जे आपले संत्र्याची झाडं आहेत, लिंबाची झाडं आहेत, ह्यांच्यावरती अंडी घालायचा प्रयत्न करतात किंवा मॉर्मॉनचे जे तुम्ही बघू शकतो. तर हे लिंबाच्या झाडावरती अंडी घालतात जसं आपण बघितलं आता लाईफ सायकल ह्याच्यामध्ये आणि कडीपत्ता त्याच्यामध्ये पण घालतात. तर असे बरेच बटरफ्लायज आहेत. हॅलो, आय होप तुम्हाला आन्सर मिळालं. हा नाही मला मला म्हणायचं होतं अशी काही लिस्ट मिळते का आपल्याला की हो, कुठल्या ऑनलाईन तुम्ही सर्च केलं तर बरेच असे पेपर्स आहेत, बरेच वेबसाईट्स आहेत जे तुम्हाला स्पेसिफिक नावं देऊ शकतात प्रत्येक झाडाचं आणि त्याच्यावरती अंडी घालणाऱ्या फुलपाखरा. असं तुम्हाला बरं. खूप कॉमनली वेबसाईट वरती मिळू शकतं. दादा चिन्मय, येस. मी स्वप्नील बोलतोय. माझा आवाज येतोय का? हो, येतोय. चिन्मय, कॉमन मर्मॉन बरेचदा माझ्या लिंबाच्या झाडावर येत असतं. तर त्याचा अंडी देण्याचा साधारण हंगाम असतो का की ते वर्षभर रिप्रोड्यूस करत असतं? ते म्हणजे त्यांचं जे अंडी देण्याचा हंगाम असतो तो म्हणजे ते जसा प्रश्न त्यांच्या विणीच्या हंगामावरती ठरतं. पण साधारणतः आपल्याला ऑल द इयर राऊंड अशी ती अंडी सापडतच असतात. तर तुम्ही जर एकदम नाजूक ह्याच्याने बघितलं तर तुम्हाला ती अंडी सापडतील सुद्धा. ऑब्झर्वेशनचा सगळा खेळ आहे हा. पण असं काही नाहीये काही वेगळा हंगाम. तुम्हाला कॉमनली अंडी सापडू शकतात. ओके, थँक्यू. तुम्हाला जर अगदीच हे असेल तर तुमच्या आजूबाजूच्या लिंबाच्या किंवा अशा झाडांवरती जर कुठलं फुलपाखरू येत असेल आणि एखाद्या फांदीवरती सारखं सारखं फिरत असेल तर तुम्ही ती फांदी नक्की चेक करा. ते झाड ते पान नक्की चेक करा. तुम्हाला खूप वेळा असं होतं की त्या झाडाच्या ह्याच्यामध्ये त्या फांदीवरती किंवा त्या पानावरती अंडी असतात. हो, म्हणजे माझं ऑब्झर्वेशन असं आहे, साधारण ती अंडी ही कोवळ्या पानांवर असतात आणि ती आळ्या बाहेर आल्या की कोवळी पानं जास्त प्रेफर करतात. हो, कोवळी पानं प्रेफर करतात कारण की त्यांचे जर पान जून असेल तर ते लगेच पडतं आणि फ्रेश जितकं पान असेल तितके न्यूट्रिएंट जास्त. तर त्यामुळे त्या अळ्या तेच प्रेफर करतात. जर तुम्हाला तुम्हाला असं खूप बघायला मिळेल. ओके, दादा थँक्यू चिन्मय. बटरफ्लायचा लाईफ स्पॅन सेशन किती आहे? मस्त झालं. हा, बटरफ्लायचं लाईफ स्पॅन आपण लहानपणीपासूनच आपण ऐकत आलोय की फुलपाखराचं लाईफ असतं ते एकाच ह्याच्यासाठी असतं. एकाच दिवसासाठी असतं पण तसं नाहीये किंवा फुलपाखराला हात लावला की फुलपाखरू लगेच मरत असतं असं नाहीये. बऱ्याच फुलपाखरांचे लाईफ सायकल्स वेगवेगळे असतात. काही काहींचे 1 आठवड्यापासून काही काहींचे 2-3 आठवडे असे वेगवेगळे खूप वेगवेगळे लाईफ सायकल्स असतात. तर असं सांगू नाही शकत किंवा कुठल्या बटरफ्लायचं काय लाईफ सायकल आणि खूप फॅक्टर्स असे आहेत, खूप कारणांमुळे बटरफ्लायची लाईफ सायकल अफेक्ट होऊ शकतात. कारण की इतकं नाजूक कीटक आहे ते की आपण सांगू नाही शकत. इतकं नाजूक, इतकं डेलिकेट इन्सेक्ट आहे की आपण नाही सांगू शकत. हॅलो येस. हॅलो आवाज येतोय? हो, येतोय. मी निश राकेश मेहता. मला प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा फुलपाखरू आपल्या कोशातून बाहेर पडते तेव्हा कोशाचं काय होतं? त्या कोशाचं ते कोश तसंच राहतं, सुकून निघून जातं. त्या कोशाचं पुढे काही होत नाही. पण त्या कोशाचं महत्व एवढंच की ते त्या फुलपाखरू पूर्णपणे फॉर्म होईपर्यंत ते तसंच त्या आतमध्ये असलेल्या त्या कीटकाला प्रोटेक्ट करत राहतात. पण त्यानंतर एकदा फुलपाखरू बाहेर आले की त्या कोशाचा काही उपयोग राहत नाही. थँक्यू. दादा फुलपाखरू वास कशाने घेतं? एक मिनिट. हॅलो. हा फुलपाखराचं वास
फुलपाखरात प्रोबोसिस आणि आपण असं बघतो की त्याला वासाची ग्रंथी असंच नाहीये. फुलपाखरू हे फुलावरती बसून किंवा त्याच्या प्रोबोसिसनी टच घेतं आणि एखाद्या नॅचरल इन्स्टिंक्ट प्रमाणे फुलपाखरू फुलावर जाऊन बसतं किंवा त्याच्या खाद्याकडे वळतं. त्यामुळे वास घेता असंच नाहीये. हॅलो. हा दादा, हा, हा. फुलपाखराच्या अँटिनाचं काम काय असतं? फुलपाखराच्या अँटिनाचं काम फुलपाखराच्या अँटिनाचं काम त्याला गाईड करण्याशिवाय किंवा पुढे नेण्याशिवाय अजून किंवा त्याच्या ह्याच्यावर त्याला पुढे गाईड करण्याशिवाय फुलपाखराला ते अजून असंच काही Sense of मदत touch. करत नाही किंवा हा. थँक्यू. हॅलो. हा. हॅलो, मी निश. फुलपाखरांना हा? रंग कसे येतात? काय? फुलपाखरांना रंग कसे येतात? फुलपाखरांना रंग कसे घेतात? ते आता ते नॅचरली असतात. म्हणजे जसं की आपल्याकडे बरेच जसे वेगवेगळे प्राणी त्यांना आपण सांगू नये की रंग कसे, ते नॅचरली तसे असतात. त्यामुळे ते फुलपाखरांचे रंग तसे असतात. थँक्यू. हा. अजून कोणाला काही प्रश्न आहे का? हॅलो. येस. हॅलो. मी Yes. तितिक्षा बोलते. आता हा. म्हणजे ऍक्च्युली माझा प्रश्न नाहीये, पण आता त्यांनी जो प्रश्न विचारला, रंग कसे येतात, तर ह्यावर मी हा. काही सांगू शकते का? हो, नक्की. Please. तर म्हणजे माझ्या नॉलेज प्रमाणे मी सांगते की जसं आपल्या शरीराचा रंग मेलॅनिन नावाचं पिगमेंट असतं आपल्या शरीरामध्ये, तसंच फुलपाखरांमध्ये सुद्धा, म्हणजे मला पिगमेंट नावं नाही माहिती, पण मे बी त्यांच्या अंगात जे पिगमेंट्स असतात त्याच्यामुळे त्यांचे रंग येतात. आणि रंग पहिले येतात. त्यांना रंग नसतात, पण जसे जसे ते मॅच्युअर्ड होत तसे तसे त्यांना ते रंग येतात. रंग आपल्याला येतात. सुद्धा लहानपणाचा जो रंग असतो शेवटपर्यंत राहतो. तसंच आपले जसे पिगमेंट मॅच्युअर होतात तसेच त्यांचे पिगमेंट सुद्धा मॅच्युअर होत जातात. मे बी असं त्याला सॅटिस्फॅक्टरी हे उत्तर असू शकेल. हो. नक्कीच. थोडं मध्ये बोलतेय थँक्यू. मी. थोडं हा. थोडं मध्ये बोलतेय मी माधुरी पेजावर. येस मॅम, फुलपाखरांचे बोला. रंग जे असतात ना, ते त्याच्या स्केल्स मुळे येतात, पिगमेंट्स मुळे नाही. फुलपाखरांच्या पंखावरती जे स्केल्स असतात त्या स्केल्सवर एका ठराविक पद्धतीने जेव्हा उजेड पडतो त्यावेळेला त्याचे इरिडिसंट कलर आपल्याला दिसतात. आणि फुलपाखराची बॉडी असं जेव्हा तुम्ही म्हणता तर ती बॉडी फक्त ऍब्डॉमिन, थोरॅक्स एवढीच शिल्लक राहते. फुलपाखरांचे पंख तसे पाहायला गेले तर ते त्याच्यामध्ये काही पिगमेंट्स किंवा हे नाही. त्याच्यावरती जे स्केल्स आहेत त्या स्केल्स वरती ज्या पद्धतीने हॅलो. थँक्यू मॅम तुमच्या उत्तरासाठी. कोणाला काही अजून प्रश्न आहे का? one question from my side. या. एक मिनिट. हॅलो. हा, सगळ्यात पहिल्यांदा जे सांगितलं की फुलपाखराचा रंग डार्क असला की त्याच्यामुळे त्याच्यावरती करणारे प्राणी त्यांना कळतं की त्याचे आहे. तेव्हा ते डेंजर करतात. डेंजर म्हणजे काय, धोका आहे तिथे. हा धोका कसा आहे, फुलपाखर असतात त्यांच्या अंगामध्ये त्यांनी साठवलेलं पॉइझन असतं.
हे पॉइझन कुठनं येतं, हे विष कुठनं येतं, तर ते हॅलो, आवाज अडकतोय मॅम. I can ask a question. I guess उनका थोड़ा आवाज कट रहा था. येस सर, शुअर. Yeah, hi. Can I ask the question in English? Yeah, Hindi. येस सर. Okay, yeah, hi. Chinmay, first of all, thanks a lot for your information. It was quite nice. थँक्यू सर, Hello. थँक्यू Yeah. सो मच सर. Yeah, so I have one question. Somewhere I read that butterflies can fly and they migrate from continents to continent, from South America to North America, something like that. Is that true? Because I guess the life cycle of a butterfly is quite less, isn't it? So how do they migrate for such long distances? Can you throw some light on this, please, Chinmay? Thank you. Yes, sir. So migration is a phenomena that butterflies observe. A quite famous and quite talked about example is of the monarch butterfly from the western hemisphere of our Yes, world. yes. They travel a lot, and even we have some butterflies over in our western Ghats which travel over long distances, which migrate over long distances, and there have been documentation of such. Unfortunately, I couldn't provide much information about the migration of the butterflies over here, but yes, they do migrate, and there are a lot of butterflies that have a large lifespan. That is why they migrate, and we also have in India such butterflies that migrate on a large scale. There are you can say hordes of butterflies moving from one region to another region. We call this local migration, and it happens over the season changes. Great. Thanks a Hello. lot for the information. Yes, sir. हॅलो, हा. फुलपाखरं किती उंचीपर्यंत उडू शकतात? आता फुलपाखरू असं बोललं तर आता जसं मी म्हणतो ते कॉमन जजबेल फुलपाखरू आहे ते झाडांच्या मोठमोठ्या झाडांच्या उंचीपर्यंत फुलपाखरू उडू शकतात किंवा आपण त्यांना कॅनोपी हाईट अशी म्हणू शकतो. त्या कॅनोपी हाईट पर्यंत उडू शकतात फुलपाखरू. जसं कॉमन जजबेल म्हणतं की बरेच फुलपाखरू आहेत ते ग्राउंड लेवलला राहत नाही, तर ते उंच झाडापर्यंत वगैरे जाऊ शकतात किंवा अपेक्स ब्रांचेस ऑफ ट्री किंवा जे वरच्या सगळ्यात एखाद्या झाडाच्या उंचावरच्या फांद्या असतात तेव्हा तिथपर्यंत ते फुलपाखरू उडू शकतात. थँक्यू. येस. दादा, जी Yes. फुलपाखरं असतात ती म्हणजे वेगवेगळ्या जातीचे फुलपाखरांचे नेक्टर गोळा करण्याची फुलं वेगळी प्रत्येकाची वेगळी असतात की ते कुठल्याही ह्याच्यावर नेक्टर गोळा करू शकतात? आता मोस्ट जे आपल्याकडे फुलं आहेत ते नेक्टर सोडतात. जितक्यांचं नेक्टर फुल असं नाहीये म्हणजे प्रत्येक फुलपाखरू वेगवेगळ्या फुलांमधनं नेक्टर गोळा करत असतं, पण आपल्याकडे खूप आहेत अशी फुलं जे नेक्टर सोडतात त्या सगळ्यांमधनं फुलपाखरू आपलं नेक्टर गोळा करतात. आणि अजून एक चॅट मध्ये प्रश्न विचारला होता समीर यांनी की प्युपा टू अडल्ट होईपर्यंत तो फुलपाखरू काय खातो. तर ते फुलपाखराचं जे प्युपाच्या अगोदरचे स्टेज आहे लार्वा स्टेज, तर त्या लार्वा स्टेज मध्ये त्या कॅटरपिलरने इतकं न्यूट्रिशन गेन केलेलं असतं की ते प्युपा टू अडल्ट होईपर्यंत त्याला न्यूट्रिशन जास्त घ्यायची गरज राहत नाही. तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे. अजून कोणाला प्रश्न आहे का काही? माझा प्रश्न होता चिन्मय. येस. ग्लोबल वॉर्मिंगमुळे किती फरक पडतो आणि काय स्टेप्स घेऊ शकतो आपण? ग्लोबल वॉर्मिंगमुळे बटरफ्लाय जसं म्हटलं की एखाद्या हेल्दी इकोसिस्टमचं इंडिकेटर आहे फुलपाखरू, तसं बघितलं तर खूप फरक पडतो कारण की इतकं नाजूक इन्सेक्ट आहे ते. ग्लोबल वॉर्मिंगसाठी असं ह्याच्या होण्यासाठी आपण काय स्टेप्स घेऊ शकतो तर अनेक आहेत. पहिलं म्हणजे प्लास्टिकचं यूज कमी करायला लागणार. त्या पुढे जाऊन जे कार्बन एमिशन्स आहेत ते कमी करायला लागतील. आणि फुलपाखरूचे जे हॅबिटॅट आहेत जसं की ग्रासलँड किंवा श्रब
छोटी छोटी झाडं, छोटी फुलझाडं वगैरे ह्यांची तोड आपल्याला कमी करावी लागेल. जितके फुलपाखरांचे हॅबिटॅट्स वाढतील तितके ते अजून वाढत जातील, कारण की त्यांना पॉलिनेशन करायला तितकं सोपं राहील. तर आपण अजून एक स्टेप असं करू शकतो की आपल्या अंगणात किंवा आपल्या आजूबाजूला फुलझाडं लावून त्यांना बटरफ्लाय ब्रीडिंग ग्राउंड तयार करू शकतो, ज्याच्याने ते फुलपाखरांची संख्या वाढेल. आणि हे असे आपण स्टेप घेऊ शकतो बटरफ्लायजना वाढवण्यासाठी. अजून एक प्रश्न होता की फूड चेन मध्ये ते किती इम्पॉर्टंट आहे? फूड चेन मध्ये जसं म्हटल्याप्रमाणे आता बरेचसे जे हे आहेत, पक्षी आहेत किंवा फ्रॉग्स आहेत, पाली म्हणजे ते लिझर्ड्स वगैरे आहेत, ते फुलपाखरांच्या डाएट वरती डिपेंड करतात. त्यामुळे ते फूड चेन मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. जसं त्यांना जर फुलपाखरं हे त्यांना न्यूट्रिशन पोहोचवतं आणि मग फर्दर इन द फूड चेन ते लिझर्ड किंवा तो फ्रॉग सुद्धा कुठल्या तरी एका वरच्या प्रेडेटरचं न्यूट्रिशन बनणार आहे. जर आपण फुलपाखरू हा एक चेन तोडला त्या फूड सायकल मधनं, त्या फूड चेन मधनं, तर खूप मोठा फरक पडू शकतो, कारण की पुढे न्यूट्रिशन पोचणं आणि त्यानंतर ते सगळं विस्कळीत होऊ शकतं. अशा रीतीने ते फूड सायकल मध्ये, फूड चेन मध्ये इम्पॉर्टन्स आहे. हॅलो, बटरफ्लाय त्याच्या लाईफ स्पॅन मध्ये ब्रीडिंग किती वेळा करतं? म्हणजे अंडी एकदाच देतं फक्त की रिपीटेड असं काही नाहीये. ते जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मेट करतच राहतं. हॅलो हॅलो चिन्मय. येस हॅलो. येस मला आवाज येतोय. हा एक वेगळाच प्रश्न होता की आपण म्हणतो की त्यांचं ते न्यूट्रिशन मिळण्यासाठी विविध ठिकाणी फुलपाखरं जात असतात. म्हणजे प्राण्यांचं सडलेला मांस असेल, सडलेले फळं वगैरे असतील, तर कुठली साथीचा आजार किंवा आजार पसरवण्यासाठी फुलपाखरं कारणीभूत ठरतात का? याच्यावर काय अभ्यास झालाय? नाही, ह्यावर अभ्यासाबद्दल मला पण नाही, पण नाही, शक्यतो फुलपाखरू असे म्हणजे तसं बघितलं तर ते फक्त न्यूट्रिएंट्स गोळा करतात आणि ते त्यांच्यामध्ये फूड चेन मध्ये फर्दर ते आजार पसरवण्यासाठी जात नाहीत किंवा असं शक्यता कमी आहे त्याची. आणि पसरवू शकतात. केवळ माणसांसाठी असं नव्हे तर प्राणी आणि झाडांसाठी सुद्धा का असं? नाही असं नाही, म्हणजे इतकं इफेक्ट नाही होत त्यांच्यावरती डेड अॅनिमल्स वगैरे, कारण की ते द्रव्य वगैरे घेतात. तरी तसं आपण बघितलं तरी हे जे डेड अॅनिमल्स आपण ज्याबद्दल बोलतोय ते शक्यतो जंगलांमध्ये वगैरे असल्यावरती. हॅलो, मला ऐकून आलं नाही. हॅलो हॅलो नाही, मला तिथून येत नाही. हॅलो हॅलो कंटिन्यू. हा, तर आपण ते ह्याच्याबद्दल बोलत होतो की डेड अॅनिमल्स मधून वगैरे, तर शक्यतो असे जे फुलपाखरू आहेत, तर ते हे जे फुलपाखरू आहेत ते जे डेड अॅनिमल्स वगैरे कन्झ्युमर, ते खूप एकतर खूप इल्युझिव्ह फुलपाखरू आहेत जे आपल्याला खूप रेअरली सापडतात आणि त्यामुळे त्यांचं आणि त्या फुलपाखरांचं त्या डिझीजच्या संदर्भात येण्याचं शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे दे आर नॉट पोटेन्शियल ऑफ स्प्रेडिंग डिझीजेस इवन इन ट्रीज अँड अॅनिमल्स ऑफ द वाईल्ड लाईफ. थँक्यू. येस थँक्यू. आणि मी अजून एक प्रश्न असा आला होता की इज देअर अ बटरफ्लाय प्रोटेक्टेड अंडर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट? तर हो, शक्यतो असे खूप बटरफ्लाय आहेत शेड्यूल 2 आणि शेड्यूल 1 to 3 अशा याच्यामध्ये डिवायडेड बटरफ्लायज आहेत या ऍक्ट मध्ये. त्यामुळे बटरफ्लाय हा प्रोटेक्टेड ऍक्ट खाली येतो. बटरफ्लाय हे वाईल्ड लाईफ थ्रू प्रोटेक्टेड आहे
आणि ह्यांचं तस्करी किंवा अॅनिमल ट्रॅफिकिंग मध्ये सुद्धा इलिगल आहे हे सगळं. आणि ह्यांचं आधी खूप प्रमाणात व्हायचं किंवा बटरफ्लाय शोकेसिंग आधी खूप व्हायचं, त्यामुळे हे सगळं आहे. चिन्मय, येस हॅलो, हाय, मी निखिल पोपळे बोलतोय. येस मगाशी मायग्रेशनचा एक प्रश्न विचारला होता, मला त्याच्याबद्दल येस सांगावंसं वाटेल. कॅन आय डू? नक्की सर, नक्की सर. त्यांचा प्रश्न ऍक्च्युली होता की एक बटरफ्लाय एवढं मायग्रेशन कसं करू शकेल. तर सॉरी, मला काही होतं का बोलणं? नाही सर, कंटिन्यू प्लीज. अच्छा, सो त्यांचा प्रश्न असा आय फील की असा होता की एक बटरफ्लाय एवढ्या लांब डिस्टन्स मायग्रेशन करू शकतं का. सो त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की एक बटरफ्लाय कदाचित एवढं करत नाही. जे मोनार्कचं मायग्रेशन रूट जो पकडला आहे, दॅट टेक्स अबाउट 6 generations टू रिटर्न बॅक टू द सेम पॉइंट. So it is a successive generation migration, it is called as. It is not the same individual which goes to North America and come back to South. Similar way, monarch was known as the longest distance migration of butterfly. आता तो रेकॉर्ड तोडला आहे पेंटेड लेडी नावाच्या बटरफ्लायनी. पेंटेड लेडी भारतात सुद्धा मिळतं, खूप चांगलं स्ट्रॉंग फ्लाईट असते. आणि त्यांनी हा रेकॉर्ड जो कळलेला आहे, दॅट इज फ्रॉम सब सहारन कंट्रीज, म्हणजे आफ्रिका मधल्या सहारा डेझर्टच्या दक्षिणेस असलेल्या कंट्रीज मधून युरोप पर्यंत जाणं आणि परत येणं. ते 7,000चा रेकॉर्ड, 7,000 किलोमीटरचा रिटर्न मायग्रेशनचा रेकॉर्ड होता मोनार्कचा. आणि पेंटेड लेडीनी तो खूप मोठ्या डिस्टन्सनी तोडलेला आहे. पेंटेड लेडी इज डुईंग 12,000 किलोमीटर्स ऑफ मायग्रेशन. So longest distance migration in world known by any butterfly is painted lady. आता इंडियाची केस घेतली तर इंडियामध्ये 40 पेक्षा जास्त स्पीशीज आहेत ज्या मायग्रेट करतात. या मायग्रेशन मध्ये आपल्या भारतामध्ये 3 प्रकारचं मायग्रेशन दिसून येतं. एक आहे लॉंग डिस्टन्स मायग्रेशन, एक आहे शॉर्ट डिस्टन्स मायग्रेशन, आणि तिसरं आहे डिस्पर्जल मायग्रेशन. आणि ह्याच्यात भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत. लॉंग डिस्टन्स मायग्रेशन मध्ये भरपूर नंबर्स मध्ये होतं, म्हणजे खूप मोठा मॅसिव्ह नंबर मध्ये मायग्रेशन असतं ते. शॉर्ट डिस्टन्स हे मे बी वेस्टर्न घाट्स मधून खाली येणं, किंवा परत म्हणजे मॉन्सून जेव्हा जास्त येतो. एक्झाम्पल द्यायचं झालं तर रेड हेलन हे जनरली चांगल्या फॉरेस्टमध्ये मिळणारं बटरफ्लाय आहे. डेन्स फॉरेस्ट लागतं त्याला. आणि हे मॉन्सून मध्ये मुंबईत दिसतं रेअरली, पण बाकीच्या टाइम तुम्ही भीमाशंकरला गेलात तर दिसू शकतं. सो ते तिथल्या तिथे शॉर्ट डिस्टन्स मायग्रेशन करतात. सो फ्रॉम हिल्स टू सब हिल्स किंवा हिल्स टू अदर फॉरेस्ट, बिकॉज हिल्सला पाऊस मोठ्या प्रमाणावर असतो, जे धोकादायक आहे परत. कारण स्पीशीज जनरली इट इज सेड, जे स्पीशीज साईजनी मोठे असतात ते जास्त वेळ जगतात. सो लॉंगेस्ट नोन बटरफ्लाय लिव्ड एव्हर इज बाय, म्हणजे जेव्हा लाईफ स्पॅनचा, मगाशी लाईफ स्पॅनचा पण विषय निघाला होता, ते ऍड करतो कारण ते रिलेशन मध्ये आलाय. म्हणून लाईफ स्पॅन ऑफ जेव्हा म्हटलं जातं तेव्हा इट इज ऑलवेज टेकन फॉर द ऍडल्ट बटरफ्लाय लिव्हिंग सर्व्हायव्हिंग. ऑफकोर्स त्याला प्रिडिक्टर्सनी किती आहेत वगैरे हे एनिवेज राहणारच आहे, बट जनरली इट इज फ्रॉम 3 days to 8 months. सो 8 महिने ऍडल्ट जगलेला आहे मुव्हिंग करत असताना, असे रेकॉर्ड आहेत आपल्याकडे. आणि हे इंडियातले रेकॉर्ड सांगतोय मी, जगभर म्हणजे जगातले पण रेकॉर्ड हेच आहेत खरं तर. पण आपल्या इथे हायबरनेशन, अपोलोजनी हायबरनेशन केल्याचे रेकॉर्ड आहेत. म्हणजे एक उन्हाळा संपत आला लडाखमध्ये आणि तो अख्खा संपून हिवाळा चालू झाला, बर्फाचा सीझन चालू झाला, आणि मग पुढच्या उन्हाळ्यामध्ये तो बाहेर पडला. एवढ्या वेळ तो तसाच्या तसा जिवंत होता. ओके. आणि फक्त हेच नाही, ग्रेट एक्सफ्लाय आहेत, रेड हेलन आहेत, जे भरपूर महिने जगतात. ओके. सो हे झालं शॉर्ट डिस्टन्स मायग्रेशन, ज्यांचं मी रेड हेलनचं उदाहरण देत होतो, जे वरतून खाली येतात आणि खाली पाऊस कमी झाला, ड्रायनेस वाढायला लागला की परत वरती जाऊन डेन्स फॉरेस्ट मध्ये राहतात. आणि डिस्पर्सल मायग्रेशन असं असतं. डिस्पर्सल मायग्रेशन मध्ये मगाशी अंड्यांचं पण चाललेलं होतं खाण्याचं. सो काही स्पीशीज कसं असतं, काही स्पीशीज एका पानावरती एक अंड देतील किंवा एका झाडावरती थोडीशी अंडी देतील. काही स्पीशीज अशा असतात ज्या एकाच झाडावर किंवा एकाच फांदीवरती भरपूर सारी अंडी घालतात. आता मेटिंगचा पण प्रश्न आलेला होता, कुणालनी आय गेस विचारला होता तो.
मेटिंग मल्टिपल टाइम्स पॉसिबिलिटी आहे, पण त्याला पण एक्सेप्शन्स आहेत. इमिग्रंट सारखं उदाहरण घेऊया आपण. कॉमन इमिग्रंट बटरफ्लाय खूप कॉमनली सगळीकडे दिसतं. कॉमन इमिग्रंट बटरफ्लाय तुम्ही जर का डेक्कन प्लॅटू वरती गेलात तर तिथे एकाच ठिकाणी अंडी घालतं ते. आता ह्या स्पीशीज मध्ये होतं का, एकाच ठिकाणी घातल्यामुळे एकतर तिथे खाण्याच्या अवेलेबिलिटी कमी असते, त्यामुळे जेव्हा अंड्यांमधून कॅटरपिलर्स बाहेर पडतात तेव्हा तिथलं सगळ्याच्या सगळं खाणं संपलेलं असतं. ओके, आणि ते संपल्यामुळे नंतर प्युपेशन झाल्यानंतर ऍडल्ट बटरफ्लाय जेव्हा बाहेर पडतात तेव्हा ते डिस्पर्स होतात, म्हणजे ते वेगवेगळ्या डिरेक्शन्स मध्ये मायग्रेशन करायला जातात. दॅट इज कॉल्ड एज डिस्पर्सल मायग्रेशन. whereas short distance and long distance is in one direction, and whereas food availability स्वतः कॅन्सल म्हणजे स्वतः खाऊन संपवलेली फूड अवेलेबिलिटी म्हणून वेगवेगळ्या डिरेक्शन्स मध्ये फिरायला जाणाऱ्या बटरफ्लाईज, ह्याच्यामध्ये मी एक एक्झाम्पल दिलं फक्त की इमिग्रंट असे भरपूर आहेत. म्हणजे भारतामध्ये आय थिंक 40 पेक्षा जास्त स्पीशीज आहेत जे मायग्रेट करतात. ओके, त्यामुळे हे एक छोटंसं उदाहरण आहे. ओके, निखिल, thanks for the information सॉरी, about मला migration. थोडासा एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे की Yes. आपण आता जे म्हटलं की मायग्रेशन करतात, तर मायग्रेशनचे जे बेसिक्स असतात ते साधारणपणे ऍज पर माय नॉलेज की फेवरेबल कंडिशन साठी मायग्रेशन केलं जातं. सो ज्यावेळी सक्सेसर्स मायग्रेट करतात, म्हणजे एका ठिकाणून दुसरीकडे जाताना त्याच्या ज्या 6 पिढ्या आपण म्हणतो त्याच्या हे होतात, तर त्याच्या मागचं रिझन काय असावं की वाय दॅट काइंड ऑफ मायग्रेशन इज हॅपनिंग? नाही सर, रिझन सेमच आहे. कारण इट इज इम्बाइब्ड. म्हणजे बर्ड्स मध्ये सुद्धा जरी घेतलं, जरी सेम बर्ड प्रत्येक वर्षी एकाच ठिकाणी एकाच एरियात येऊन परत त्याच ठिकाणी जाऊन ब्रीडिंग करत असेल, हे जसं इम्बाइब झालेलं आहे तसंच बटरफ्लाईज मध्ये हे इम्बाइब झालेलं आहे की मला ऑटम मधून इथून निघायचंय आणि मला नॉर्थ अमेरिकेत जायचंय, नॉर्थ अमेरिका विंटर आलं म्हणून मला साऊथ अमेरिकेत यायचंय. सो इट इज इम्बाइब, असं रिझन नाही आहे. अँड दे नो की विच डिरेक्शन हॅज टू गो. ओके ओके ओके, एवढंच नाही, जर का सेन्सिसचा जर विचार करायचा झाला तर मगाशी मॉर्मॉनचं जे उदाहरण घेतलं गेलं, मॉर्मॉन हे नाव आलं मुळात, देर इज अ क्लॅन इन साऊथ अमेरिका जिथे पॉलीगॅमी आहे. सो वन मेल अँड मेनी फिमेल्स, सो वन मेल मॅरीज टू मेनी फिमेल्स. सेम वे मॉर्मॉन मध्ये आहेत म्हणून ते नाव आलं, कारण एकच मेल असतो आणि भरपूर फिमेल असतात असा अर्थ नाहीये त्याचा, पण भरपूर प्रकारच्या दिसणाऱ्या वेगवेगळ्या दिसणाऱ्या 3 फॉर्म्स आहेत. जसं काय कॉमन मॉर्मन मध्ये आपल्या इथे क्रिम्सन रोज, कॉमन रोजला मिमिक करणारी एक सबस्पीशीज नाही व्हरायटी म्हणतात, ते आहेत, मॉर्फ्स आहेत. आणि तिसरा आहे जो मेल सारखाच मिमिक करतो. ओके, सो हे मिमिक्री भरपूर आहे, त्यामुळे ते मॉर्मॉन नाव पडले त्यांचं. आणि सेन्सेसचं बघायला गेलं तर त्या आता समजा क्रिम्सन रोजला मिमिक करणाऱ्या कॉमन मॉर्मॉनच्या फिमेलनी अंडी घातली. हा, म्हणजे परत सांगतो, क्रिम्सन रोजला मिमिक का? कारण मिमिक कोणाला केलं जातं? जे पॉइझनस असतात. ओके, सो रेड बॉडीड सॉलोटेल्स ला ब्लॅक बॉडीड सॉलोटेल्स हे मिमिक करतात. म्हणजे मॉर्मॉन हे ब्लॅक बॉडीड झालं. सो मॉर्मॉन मिमिक्स रोज इज अ पॉइझनस बटरफ्लाय, म्हणजे त्याचे कॅटरपिलर्स पॉइझनस प्लांट्स वरती, मिल्कवीड बटरफ्लाय आहे म्हणजे पॉइझनस प्लांट्स वरती फीड करतात, आणि म्हणून त्यांचे कलर पण त्या टाइप मध्ये असतात, भडक कलर. मगाशी आय थिंक पेजावर मॅडम सेम गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण त्यांचा आवाज ब्रेक होत होता. सो त्यांना मिमिक केलं जातं. आणि ती फिमेल जेव्हा अंडी घालते तेव्हा असं बघितलं गेलेलं आहे की फक्त एकाच टाईपच्या प्रकारचे, म्हणजे एकाच मॉर्फच्या प्रकारचे फिमेल्स बाहेर पडल्या त्या क्लच मधून. असं पण बघितलंय की 2 प्रकारचे मॉर्फच्या फिमेल्स बाहेर पडल्या त्याच्यातून, आणि असं पण बघितलं की 3 प्रकारच्या बाहेर पडल्यात. सो दे व्हेरी वेल नो, दे व्हेरी वेल हॅव अन आयडिया, जरी ते अंड्यात असू दे नाही तर प्युपामध्ये असू दे, देर इज ऑलवेज अ स्मॉल होल, एक्सचेंज ऑफ गॅसेस हे होत राहतात, ज्याच्यातनं त्यांना माहिती मिळत राहते. सो दे नो, कारण मिमिक्रीमध्ये होणार काय, जर का मिमिक करणारं बटरफ्लाय हे ज्याला मिमिक करते त्याच्यापेक्षा जास्त नंबर्स मध्ये झालं तर धोका दोन्ही स्पीशीजला होतो. त्यामुळे जो मिमिक करतोय हा म्हणजे कॉमन मॉर्मॉन हा समजा कॉमन रोजला मिमिक करतोय, तर जो मिमिक आहे तो नंबर मध्ये कॉमन रोज पेक्षा कमी राहायला लागणार आहे. तो कॉमन रोजच्या पेक्षा जास्त झाला तर इट इज अ थ्रेट टू बोथ द स्पीशीज. ओके, त्यामुळे ते एनिवेज कमी राहायला लागणार आहे.
आणि अजून एक प्रश्न 2-3 गोष्टी आलेल्या होत्या. अल्बिनिझम आहे की नाही. सो अल्बिनिझम ऍज सच नाहीये, अजून तरी रेकॉर्डेड नाहीये, माझ्या माहितीत तरी नाहीये. पण ल्युसिझम झालेलं आहे, अबरेशन्स होतात, ते झालेलं आहे. आणि चिन्मय, मगाशी तू पॉलिनेशनचा एक मुद्दा घेतलेला होता. पॉलिनेशन Yes, मध्ये sir. बटरफ्लाईज टेक्निकली रोल प्ले करत नाहीत, म्हणजे खूप निग्लिजिबल रोल करतात. इंडियामध्ये फक्त 3 स्पीशीज माहितीच्या आहेत ज्या पॉलिनेशन करून झालेला आहे. फक्त 3 स्पीशीज आपल्याला माहिती आहेत. त्यामुळे त्यांचा रोल पॉलिनेशन मध्ये नाहीये, पण कार्बन सायकल मध्ये आणि फूड चेन मध्ये खूप मोठा रोल आहे. कारण एक बटरफ्लाय ची मादी साधारण 500 अंडी देऊ शकते, कॅपॅसिटी असते. पण 100 अंडी देईपर्यंतच तिला कोणीतरी खाल्लेलं असतं, असा रफली अंदाज आहे. ओके, त्यामुळे वेगवेगळ्या लेवल्सला अंड्यांना खाणारे आहेत, कॅटरपिलर्स, प्युपा असू दे किंवा ॲडल्ट बटरफ्लाय, सगळ्या स्टेजमध्ये त्यांना खाणारे भरपूर आहेत. त्यामुळे ते नंबर्स मध्ये जास्त असतात. सो इट इज द बिगेस्ट पार्ट ऑफ अ फूड चेन. Chinmay, can I just have a counter question on this, please? One small question. Yeah. Yes, sir. Yeah. Thanks a lot, Nikhil, for that wonderful piece of information. Yes, sir. Thank you, Nikhil, sir. आम्हाला पण खूप इन्फॉर्मेशन मिळाली. माझ्यासाठी पण खूप इन्फॉर्मेशन नवीन होती ही. Welcome. Yes, you must have done a PhD on butterflies for this. No. That's awesome. That's wonderful. So I just want to ask one thing, Nikhil, sir. Is like if you said about the migration part, that they go from in generations they reach to a different continent. But if generally we speak about an Indian butterfly, for example, Bhima Shankar की बात हुई थी, Bhima Shankar के जो butterflies हैं, in general एक butterfly Indian butterfly कितना kilometers तक जाता है? 5 kilometers, 50 kilometers, 500 kilometers in his life cycle. I know it depends upon the number of months or the number of days that he's alive. But for example, in general, do you have any data for this? Let us have a detailed history about migration studies ever done, just to have just to understand the scope we have and the constraints we have in this. When it is studying birds, it is far easier. Okay, you can put a satellite telemetry to a bird and you can get details of it by inch in inch, what is it doing. Okay, but it is difficult for us to put any satellite telemetry to a butterfly, because it itself weighs into grams. Whenever we do ringing is one of the methods of understanding bird migration for the migration studies. So it has to be a percentage of weight, which is generally 1 to 4%. That's it, of the total bird's weight. So imagine for a butterfly, uska itna percentage mein ye karna. So it is difficult, but it is done in a new way. So chemical compositions were used for this painted lady example. There's a very fine paper written on this. You just Google it for painted lady migration in sub-Saharan countries to Europe. You will get that paper. Painted lady. Yeah. And it's very beautifully written, though in the scientific terms and techniques, but it is very good idea to have an idea what is happening. So so this kind of study is never done in India. Okay, whatever study of migrating butterflies done in India is by attaching a small dot of a paper, sticking it. So it is recatching or recapturing of the butterfly. So for that you have to follow the migration, which is technically it is almost impossible to follow the migration. I have seen a butterfly migration for 4 hours, thousands of butterflies, including southern birdwing, grass blue, all the milkweed butterflies, rose, mormons, and stuff like that were flying over me. Okay, so I've seen butterfly flying over at least 150 feet above me. Okay, so these migrations happen, and I have seen this in Western Ghat going one direction northwards near Guhagar. Okay, so and this was happening for 4 hours. Imagine, 4 hours the butterflies were moving north. So you can imagine the number and the the gaze of it, how grateful it was. Actually, that must have been so coming back to your topic, it is very difficult to understand that one butterfly will be migrating so much. Okay,
but there are rough ideas where the incidences come, and there are what happens is that I'll give you example of long distance migration where you may probably understand this. So it's a round migration, because it goes in one direction, then turns in another, then comes back to the same where it was started. So let us take that point as a Kerala, okay, South Kerala. Right. So monsoon hits us. Now the monsoon is coming closer. So for this monsoon, they will start migrating northwards from the southern Kerala. Okay. So till the maybe around South Karnataka, they will keep migrating northwards. After that, monsoon reaches there, they cross over the dry lands. Okay. So towards the east, and they join the Eastern Ghats. Right, Okay, in Andhra or now so they Telangana. follow, like they follow the weather. They follow moisture in the air, I guess. See, now there are a lot of complexities. I am sure we don't have so much of time. Right, I'll just briefly yeah, put it answer. into words and then quickly finish it. Mm-hmm. So, so they cross over to the drylands, to the Eastern Ghats, and when so this happens during July to September, and till the September, these butterflies keep coming to the Eastern Ghats. By the time September ends, the northeast monsoon comes in the return, right? So they are pushed away again south, or some butterflies stay there. Now there are two parts of it. One is that they cross over to Tamil Nadu. On Tamil Nadu, they some butterflies like crimson rose, they are seen going towards the Sri Lanka. What happens to them, no one knows. But part of it, as soon as it becomes dry in Eastern Ghats, they further migrate south, and then finally come to the original point of the South Kerala. Okay, so the dryness takes, so the monsoon takes them north, the heavy monsoon, and the again takes it to the east, to Eastern Ghats. Then again the heavy monsoons, part of it takes them south, and again the dryness coming in October and November takes them further south, and by the January or February, they're again in Kerala, January to March. And this happens in successive generations. So the longest distance possibly, as far as my knowledge is concerned, and the guess, this is just a guesstimate, but it should be between 100 to 300 kilometers for my expectations for a butterfly to migrate. Thanks a lot, sir. Thanks a lot for this wonderful piece of information. I appreciate that. Thanks. Yeah, Nikhil, and one more thing you can add about Krishnamek's experiment, what he is doing, that microfilament, he tried to put it on the butterfly wing. And when the butterflies migrate, from the microfilament, you can get the signals. Again, the problem is the filament is tangling around, and therefore it gets tangled with the other trees or something, and it breaks. But that experiment is also going on related to tagging of the butterflies. That is over, madam, now. It's over now. Okay. Yeah, it is over now. Yeah. But because there are technical difficulties, lot of technical difficulties. Yeah, technical difficulties. That's what I said. But right now I'm doing the microfilament. upgraded taxonomical book on butterflies. Oh, yeah. Okay. But it was a great piece of information, Nikhil. Thank you. Thank you, madam. And Chinmay, I will also like to congratulate you. It is a very great session. Thank you very much. Nice studies done. Thank you, man. Thank you. That means so much, man. Thank you, well man. done. Well done. तर आपण सेशन संपवूयात. थँक्यू सगळ्यांसाठी या सेशन अटेंड करायला. आणि निखिल सर, तुमचं मनापासून थँक्यू, कारण की बरंच मला नवीन या सेशन मधून खूप माहिती मिळाली. माधुरी मॅम, तुमचं सुद्धा खूप धन्यवाद. सगळ्यांचे धन्यवाद सेशन अटेंड करण्यासाठी. आणि सागर सर बोलणार आहे. हा चिन्मय, खूप अभिनंदन. खूप छान सेशन झालं तुझं. आणि सेशन मध्ये सगळ्यांनी जो भाग घेतला, अभ्यास करणारे, शिवाय गुगलची माहिती सांगणारे वगैरे सगळे, या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. आणि बटरफ्लायच्या पुढच्या डिटेल अभ्यासासाठी तू पुन्हा तयार हो अशी इच्छा आहे. धन्यवाद. येस सर. येस सर, नक्कीच. थँक्यू सर. येस, थँक्यू.